नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज आपण फक्त ओरिओ बिस्किट, दूध आणि पाण्याच्या वाफेवर अगदी मऊ, स्पॉन्जी आणि स्वादिष्ट वाटे केक बनवणार आहोत। यासाठी ओव्हन किंवा कुकरची विशेष गरज नाही, अगदी कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीने हा केक तयार होईल। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची ओरिओ वाटे केकची रेसिपी। खूप साधी सिंपल रेसिपी आहे, कुठेही स्किप न करता बघा। तुम्हाला किती केक बनवायचा आहे, म्हणजे किती वाटा केक बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे ओरिओ बिस्किटचे पॅकेट घेऊ शकता। आता इथे मी 4 पॅकेट घेतलेले आहेत। आता 4 पॅकेटमध्ये छोट्या छोट्या 7 वाट्या इतका केक झालेला आहे। तर तुम्हाला किती वाटा केक बनवायचा त्यानुसार तुम्ही बिस्किट घ्यायचे। आता हे 4 पुडे मी फोडून घेतले आहेत आणि हे बिस्किट आपल्याला याच्यात हाताने कुस्करून टाकायचे आहेत एका वाडग्यामध्ये, म्हणजे एका बाउलमध्ये। तर आपल्याला हे बिस्किट वाटायचे नाहीत ना कुठलं जास्त झंझट। तर आपल्याला इथे हे बिस्किट फक्त हाताने आपल्याला कुस्करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे सगळे बिस्किट मी आता हाताने कुस्करून घेते। तर आणि हा केक फक्त ओरिओ बिस्किट आणि दूध याच्यापासूनच बनलेला आहे। कुठलंही एक्स्ट्राचं साहित्य आपल्याला याच्यात ॲड करायची गरज नाही। तर इथं आता सगळे बिस्किट मी टाकून घेतले। 2 ते 3 बिस्किट मी असे साईडला ठेवले आहेत असेच खाण्याकरिता। तर इथे हे बिस्किट मी कुस्करून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये गरम गरम दूध टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तर जितकं गरम दूध असेल तितकं गरम टाकायचं आहे आणि असं हाताने मिक्स करून घ्यायचं। आता 4 पॅकेट बिस्किटचे आहेत, तर याच्यामध्ये 1 ग्लास मी गरम दूध टाकलेलं आहे। आता जर तुम्हाला दुधाची कमी वाटत असेल तर थोडं अजून टाकू शकता, किंवा एकदाच न टाकता थोडं थोडं करून टाकू शकता। आता 1 ग्लास दूध टाकल्यानंतर चम्मचने आपल्याला याला मॅश करून घ्यायचं। बघू शकता सहज हे मॅश होतं, नाहीतर आपल्याला काय करायला लागतं, हे मिक्सरला फिरवून घ्यावं लागतं। तर तसं करण्याची गरज नाही आहे, आपल्याला असंच हाताने याला कुस्करून घ्यायचं आहे, मॅश करून घ्यायचं। तर आता थोड्या चम्मचने करायच्या नंतर आपल्याला छान असं मॅक्स करून घ्यायचं। आता इथं मी चम्मचने मॅश करून घेते। तर बघू शकता, आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्याला केक जर बेक करायचा असतो तर आपल्याला 30 ते 40 मिनटं बेकिंगसाठी लागतात, पण हा केक फक्त 10 मिनटात होणार आहे। आपल्याला पाण्यावरच्या वाफेवर हा केक तयार करायचा आहे, त्यामुळं फक्त आपल्याला 10 मिनटात हा केक तयार करून मिळतो। तर नक्कीच करून बघा। तर इथे आता मी चम्मचने केलं। आता याच्या सहाय्याने थोडंसं आपल्याला याला फेटून घ्यायचं, म्हणजे जेही काही बिस्किटचे तुकडे राहिले असतील ते पण मॅश होतील। तर बघू शकता आता कधीही गोड केक खाण्याची इच्छा झाली किंवा कधी काही गोड खाण्याची इच्छा झाली तर घरच्या घरी अगदी 10 मिनटात तुम्ही हा केक तयार करून खाऊ शकता आणि घरातील सगळ्यांनाच आवडेल। महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांना जास्त आवडेल। तर इथे मी फेटून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाव टीस्पून इनो टाकायचा आहे। तर तुम्ही खायचा सोडासुद्धा टाकू शकता किंवा बेकिंग पावडरसुद्धा टाकू शकता। तर इथे मी बेकिंग पावडर, खायचा सोडा न टाकता पाव चम्मच मी इनो टाकून घेते। याच्यावर थोडंसं दूध टाकून घ्यायचं आणि परत याला फेटून घ्यायचं। छान स्मूथ मिश्रण करायचं याचं। तर इथे स्मूथ मिश्रण झालेलं आहे। आता याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत वाट्या, किंवा जे पेपरचे ग्लास असतात ना, तुम्ही त्यामध्ये सुद्धा करू शकता। जे चाय मिळतो ना पेपरच्या ग्लासमध्ये, त्या ग्लासमध्ये पण तुम्ही हा केक बनवू शकता, किंवा कप असतील घरामध्ये तर कपात पण बनवू शकता, किंवा मग अशा प्रकारे वाटी किंवा स्टीलचे ग्लास कशामध्ये सुद्धा बनवू शकता। तर इथे मी आता आपल्याला चेक करायचे मिश्रण कसं झालेलं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याचं मिश्रण पाहिजे। तर इथे मी हे ठेवलं साईडला आणि आता इथे घेतलेल्या आहेत मी वाट्या। तर पहिले ना कढईमध्ये ह्या 4च वाट्या बसणार आहेत, त्यामुळे मी पहिले 4च तुम्हाला दाखवते, नंतर मी 3 लास्टला करणार आहे। तर याला आपल्याला ना तेल लावायची सुद्धा गरज नाही वाट्यांना, कारण आता हा केक झाल्या आपण वाटीतच खाणार आहोत। तर तेल लावण्याची सुद्धा गरज नाही, पण लावायचं असेल तर लावू शकता, किंवा बटर पेपरसुद्धा या वाटीमध्ये टाकू शकता। तर मी या वाट्यामध्ये थोडंसं तेल लावून घेतलं आणि आपल्याला ना फुल वाटी भरून मिश्रण नाही टाकायचं। तर इथे मी पाऊन वाटी इतकंच मिश्रण टाकलेलं आहे। अर्धी वाटीसुद्धा टाकू शकता। जर अर्धी वाटी मिश्रण टाकलं तर वाटी
फुल भरेल केकने. आणि जर असं पाऊण वाटी जर टाकलं तर थोडंसं वरती येईल, पण फुल नाही भरणार. तर मिश्रण अर्धी वाटीच्या कमीच टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं, नाही तर वरती येतो मग केक. तर इथे मी सगळ्या वाट्यामध्ये अशा प्रकारे मिश्रण टाकून घेते केकचं. आणि तुम्हाला जर पाहिजे तर याच्यामध्ये ना कॅडबरी असते ना, चॉकलेट कॅडबरी, तर ते पण तुम्ही याच्यात एक एक पीस टाकू शकता आणि वरून परत मिश्रण टाकू शकता. तर तो झाला चोकोलावा केक. तर मी तसं न बनवता असंच बनवत आहे. तर इथे मी आधीच गॅसवर कढई ठेवली होती. कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलं होतं आणि त्यामध्ये स्टँड ठेवून या वाट्या ठेवून द्यायच्या. पाणी गरम होऊ द्यायचं पहिलं, नंतरच वाट्या ठेवायच्या. आणि वाट्यात ठेवून झाकण लावून फक्त 10 मिनटात हा केक तयार होणार आहे. तर आता मी झाकण लावून ठेवते आणि 10 मिनटं वेट करायचं आहे. गॅसची फ्लेम फास्ट ठेवा किंवा मीडियम करा. तर इथे 10 मिनटानंतर बघू शकता केक छान फुलून वर आलेला आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे. तर आता मी हा केक काढून घेते. तर या वाट्या गरम असल्यामुळे एक कपड्याने मी धरून काढत आहे. तर काढून घेतला आहे आणि आता ज्या 3 वाट्या राहिलेल्या आहेत त्या पण मी याच्यामध्ये ठेवून केक रेडी होणार आहे. 7 ते 10 मिनटात केक तयार होतो. तर नक्की करून बघा. तर आता मी सगळा केक करून घेतला वाटी केक. तर तुम्हाला दाखवते मी चम्मचने पण किती छान झालेला आहे. आता हा गरम आहे, गरमच मी याला चम्मचने काढून घेतला, पण थंड झाल्यानंतर ना अजून छान दिसतो, अजून स्मूथ होतो आणि खूप टेस्टी लागतो हा केक. नक्की करून बघा. तर हा वाटी केकची रेसिपी रेडी आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.